अध्यक्ष निलेश भाऊ जगताप, बाळासोनीचे माजी संचालक भानुकाका, सासवड शहराचे अध्यक्ष संतोषजी जगताप, किसान सेलचे आमचे तालुका अध्यक्ष संदीप तात्या देवकर, किसान सेलचे उपाध्यक्ष माजी सरपंच सचिनभाऊ पठारे, सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो. आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं तालुक्यातील गरजू मुलांना नोकऱ्या मिळाव्यात या हेतूनं 1 सप्टेंबर रोजी 2024 रोजी रोजगार मेळाव्याचं नियोजन केले. आत्तापर्यंत मी किंवा आमच्या सहकार्यामार्फत तालुक्यातील जवळपास 2100च्या आसपास मुलांना यापूर्वी विविध कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. प्रामुख्यानं फेबर कंपनी, इलेका कंपनी, रानडे ॲग्रो कंपनी, पुन्हा रेटर कंपनी, ताला फॅब्रिकेटर आणि यंग इंडस्ट्री अशा विविध कंपनीमध्ये तालुक्यातील जवळपास 2000पेक्षा जादा मुलांना यापूर्वीच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. आणि माझी संस्था आहे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, या संस्थेमध्ये देखील अंदाजे 180च्या आसपास आमचा सेवक, शिक्षक आणि इतर कर्मचारी, त्यामध्ये 150च्या आसपास शिक्षक, सेवक, कर्मचारी माझ्या या संस्थेत काम करतात. आणि म्हणूनच अनेक तरुणांना संधीनुसार किंवा पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळावी या भूमिकेतनं माझे जे मित्र आहेत विजयभाई दंडे, ते स्वतः CEO आहे कंपनीचे, आणि त्यांच्या इतर ज्या कंपन्या सानिध्यातल्या 50 कंपन्या आहेत देशात आणि परदेशामध्ये पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणार आहे. ITI धारक वेगळे, डिप्लोमा धारक वेगळे, डिग्री धारक वेगळे, BA, BCom, BSc किंवा 10वी ते 12वीचे ज्यांनी शिकले असे स्किल, अनस्किल, तर काही कंपन्यामध्ये मजूर देखील आम्ही त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि परदेशात देखील ह्या तालुक्यातील तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याकरता हा रोजगार मेळावा आयोजित केला. निश्चितपणे 1 सप्टेंबरला 10 ते 3 वाजेपर्यंत आमच्या संस्थेच्या हिवरेच्या हायस्कूलमध्ये हा रोजगार मेळावा घेतो आहे. आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अंशी काही प्रमाणात तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळतील अशी मला खात्री. याकरता नोकऱ्या मिळाल्यानंतर किंवा यानंतर कुठेही एक पैशाचं देखील आम्ही त्याच्यात विषय नाही आहे, कारण तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत. पूर्वीच्या काळामध्ये शेती करायची, पण शेतीकडे सहसा तरुण वर्ग काही अंशी काही प्रमाणात जातो आहे. बाकीचे 90-92% मुलं मी पाहतो आहे नोकरी शोधात आहे, पण त्यांना नोकरी जाता येईल का? आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्या कल्पना आहे, राज्यातला दुष्काळ तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. काही अंशी आता थोडं पूर्व भागामध्ये पुरंदर उपसाच्या माध्यमातून पाणी येते, परंतु बेसिकली गेल्या वर्षी दुष्काळ पडला, यावर्षी काही ठिकाणी अतिपाऊस झाला, पिकं गेली, पण शेतकऱ्यांना अडचण आहे. परंतु त्यांच्या मुलांना नोकरी देते का आमचा प्रयत्न आहे. आणि हा फक्त मेळावा आपल्या पुरंदर तालुक्यातीलच मुलींकरता आपण आयोजित केला आहे. आणि 15-20 दिवसानंतर हवेली भागात जे आहे ते सेपरेट तो मेळावा आम्ही रोजगार मेळावा आयोजित करतो आहे. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ह्याचं नियोजन होईल आणि तालुक्यातील तरुण मुलं मुली यांना आम्ही या निमित्तानं रोजगार उपलब्ध करून देऊ असं मी सांगतो आहे. बाकी माझे सहकारी जे 50पेक्षा जवळपास जास्त कंपन्या याच्यात सहभागी होणार आहे. आणि मेळावा संपल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कोणत्या स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे, कोणती नोकरी मिळालेली आहे हे जाहीर करून त्यांना तातडीनं पात्रतेनुसार नोकरी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. खरं तर आपण सगळेच मी पाहतो आहे सातत्यानं हा संदेश एक प्रकारचा आपल्या संदेशद्वारे आपण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून तालुक्यातील मुलांना माहिती समजली
तर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल याकरता आम्ही सगळेच निलेश भाऊ आहेत, भानू काका आहेत, सचिन भाऊ आहेत, संतोष काका आहेत, संदीप ताते आहेत, हे सगळे आम्ही एकत्र आलो आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पक्षीय ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आपापल्या गावातील मुलामुलींना सांगा आणि अजून जर रिक्वायरमेंट वाढली तर भविष्यात त्यांना बरं विनंती करू. सगळ्यांची मुलांची इच्छा असते परत त्यांना मी एकत्र आणून शेवटी मी अनेक वर्ष मुलांना तालुक्यातील मुलांना नोकऱ्याचा प्रयत्न करतो. गेल्या आठवड्यात देखील कुडीत गावातील 5 मुलांना खालच्या भागामध्ये जिथं इंडस्ट्री एरिया आहे शेवटी अनेक वर्षाचे स्नेहसंबंध आहेत त्यांना माझ्याकडनं वेळोवेळी त्यांचा निरोप आल्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना मी सहकार्य करतो आणि माझी एवढी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यातील मुलांना नोकऱ्या द्या आणि आपण ते म्हणजे कोणी एवढ्या नोकऱ्या दिल्या असेल एवढ्या नोकऱ्या आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात देखील तालुक्यातील अनेक वर्ष याच्यात आम्ही सगळे काम करतो आहे परंतु नोकरी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आहे मिळणं अवघड आहे आणि सगळे एकत्र येऊन तो प्रयत्न करून आम्ही ह्या तालुक्यातील तरुणांना नोकऱ्याचा प्रयत्न करू. आपण सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात माध्यमातून आवाहन केलं तर त्याचा त्या आम्हाला अंदाज येईल आणि परत त्या मुलांना नोकऱ्या देण्याकरता सगळ्यांचा उपयोग होईल असं नमूद करतो आहे. बाकी एवढाच विषय महत्त्वाचा आहे कारण नोकरी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. तरुण मुलं आहेत, रोजगार नाही त्या देण्याचा प्रयत्न आपला चालला आहे असं सांगतो. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये रविवारी देखील सकाळी 10 वाजता नॉमिनल फक्त आम्ही उद्घाटन ठेवलं आहे कारण शेवटी ह्याच्यात उद्घाटनापेक्षा त्या मुलांना 10 एक रूम त्या ठिकाणी